अमरावती लोकसभेच्या जागेवरनं किंवा या मतदारसंघावरनं महायुतीची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. बच्चू कडू आधीच नाराज आहेत आणि कडून पाठोपाठ शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ सुद्धा बंड करण्याच्या मानसिकतेत दिसतात. राणांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी अभिजित अडसूळ यांनी केली आहे. अभिजित अडसूळ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत आणि या मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांनी 2019 साली आनंदराव अडसूळ यांचाच पराभव करत खासदारकी मिळवलेली होती. यावेळेला आनंद अडसूळ यांना उमेदवारीची अपेक्षा होती, परंतु ही उमेदवारी भाजपनं नवनीत राणांना दिली. नवनीत राणांना त्यासाठी भाजप प्रवेश करावा लागला. 2019ची निवडणूक नवनीत राणांनी अपक्ष म्हणून लढवलेली होती. त्यामुळे आता बच्चू कडूंची तीव्र नाराजी असतानाच अभिजित अडसूळ सुद्धा नाराज असल्याची चिन्ह आहेत. अभिजित अडसूळ या मतदारसंघातनं अपक्ष म्हणून उभं राहण्याची तयारी करत असल्याचीही चर्चा रंगली आहे. स्वतः अभिजित अडसूळ शिंदे गटाचे नेते आपल्यासोबत आहेत. अभिजितजी नमस्कार. उमेदवारी मिळालेली आहे नवनीत राणांना, भाजप प्रवेश त्यांचा कालच झाला. तुमची काय भूमिका आहे यानंतरची? बघा, याआधी आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे प्रत्येक वेळी. एक तर जातीचा दाखला खोटा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व नेते जे अमरावतीतले आहेत त्यांचा विरोध आहे, बच्चू भाऊंचा विरोध आहे, त्यांच्या पक्षाचा विरोध आहे, आमचा विरोध आहे, राष्ट्रवादीचा विरोध आहे. आणि असं असताना देखील त्या ठिकाणी तिकीट ते वाटप गेलं आहे. मला वाटतं कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे तिकीट वाटप झालं आहे आणि त्यामुळे सर्व पक्षीय नेते आम्ही आजही एकत्र आहोत आणि सर्व मिळून चर्चा करतो आहोत नक्की यापुढे काय करायचं. पण मुद्दा असा आहे की आपल्याच पक्ष नेतृत्वानं ही जागा सोडली आहे भाजपसाठी, कारण ज्या अर्थी भाजपनं राणांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी जाहीर केली त्या अर्थी आपल्या पक्ष नेतृत्वानं वाटाघाटीची जागा सोडली आहे, हे तर स्पष्ट आहे. नाही, खऱ्या अर्थानं आमच्याशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा निर्णय घेताना आम्हाला सांगूनच निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने कळवलं गेलं होतं. किंबहुना जेव्हा जेव्हा आमच्या बैठका झाल्या त्यामध्ये सांगितलं गेलं होतं की तुम्हाला सांगूनच निर्णय घेतला जाईल जे पण होणार ते. परंतु ते तशा पद्धतीने न होता एकतर्फी कुठेतरी हे डिक्लेरेशन झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच अमरावती जिल्ह्यामध्ये फार मोठी खटखट आहे. कार्यक्रमाला जरी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पक्षाच्या त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात जरी हजर दिसले तरी सुद्धा मनापासून एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्यांनी त्यांच्याकडून मनस्ताप सहन केलेला आहे, छळ सहन केलेला आहे, त्यांच्या पालकमंत्र्याला बालकमंत्री प्रत्येक वेळी म्हटलं जायचं, त्यांच्या कार्यकर्त्यांची घरं फोडलेली आहेत, गाड्या फोडलेल्या आहेत. आणि अशा वेळी कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मला वाटत नाही राणांचं खऱ्या अर्थानं काम करेल. त्यामुळे होणारी निवडणूक ही खऱ्या अर्थानं आता त्यांना कळेल. तिकीट तर तुम्ही घेतलंय काही करून, परंतु निवडणूक लढवणं तेवढं सोपं नाहीये. मुख्यमंत्र्यांशी यानंतर आपलं काही बोलणं झालं कालची उमेदवारी जाहीर झाल्यावर? मी तरी नव्हतो, कारण मी अमरावतीला आहे आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना काल भेटलो नाही. परंतु आनंदराव अडसूळ साहेब मुख्यमंत्र्यांकडे होते, परंतु काय चर्चा झाली नक्की मी काय विचारलं. अच्छा, आपला पुढचा विचार काय? तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरायची तयारी करताय अशी सुद्धा एक चर्चा आहे. वेळ आली तर करू. आम्ही सर्व मिळून बोलतोय, सर्व पक्ष एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, मिटिंगा चालू आहेत. आताही आम्ही सगळे बोलतो आहोत एकमेकांशी. अमरावती हे एक उदाहरण आहे. राज्यातले असे काही मतदारसंघ आहेत की जिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार असून सुद्धा भाजप ती जागा शिवसेनेला द्यायला काही तयार नाहीये. विषय हा आता फक्त शिवसेनेपर्यंत मर्यादित नाही. हा विषय आता सर्व पक्षीय आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी महत्वाचा झाला. कारण नवनीत राणा आणि रवी राणा खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने वागतात आणि ज्या पद्धतीने जात प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने बनवून सुद्धा राजरोषपणे जर या देशामध्ये अशा पद्धतीचे खासदार जर होणार असतील तर नक्की या देशाचं दुर्दैव आहे. हे सिद्ध करण्यासाठी तुमचे प्रयत्न काय असतील? त्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय कोर्टातही प्रलंबित आहे. मॅडम, जात प्रमाणपत्र खोटं ठरवण्यासाठी सगळेच्या सगळे जेवढे डॉक्युमेंट होते ते आम्ही जमा केलेले आहेत. प्रत्येक वेळी आम्ही मुलुंड कोर्टामध्ये गेलेलो आहे, तिकडून ते कॅन्सल करून घेतलेलं आहे वडिलांचं. त्यानंतर पुन्हा हायकोर्टात गेलो, हायकोर्टामध्ये त्यांचं कॅन्सल झालं. 108 पाणी निर्णय त्यांच्या विरोधामध्ये दिलाय. 2 लाखाचा दंड त्यांना ठोठवलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस सुरू होते त्यावेळी सगळ्यात महत्वाचं हे खरं नवल वाटतं ते द्यायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचे जज 20 मिनिट सुप्रीम कोर्टाचे जज ऑनलाईन गायब होतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्टे दिला जातो. मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैव असू नये. आणि आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने मागच्या 28 तारखेला हिअरिंग संपलेली आहे
14 दिवसामध्ये निर्णय देणार होते. आज जवळजवळ 1 महिना व्हायला आला. मला वाटतं या देशातल्या मागासवर्गीयांनी, सामान्य जनतेनी आता कुठल्याही कोर्टाकडे कधीही बघू नये. जर या देशातल्या 547 महत्वाच्या लोकांचा निर्णय जर होत नसेल, या देशामध्ये 5-5 वर्ष जर प्रलंबित राहत असतील, तर या देशातल्या जनतेने कधीही कोर्टाची पायरी चढू नये, हा माझा सल्ला आहे. निखिल बावनकुळेने एक छोटासा प्रश्न विचारते. कालच्याच कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य आहे की कोर्टाचा निर्णय आलाय, तो मला काही माहिती नाही किंवा मी काही वाचलेला नाही, पण या संदर्भात कोर्टाचा निर्णय आलाय आणि हे असं म्हणजे त्याची कल्पना कुणालाच नाहीये खरं तर तो निर्णय आलाय की नाही आलाय. पण याही परिस्थितीत मग भाजपनं कोणत्या कॉन्फिडन्समध्ये राणांना तिकीट दिल्याचं तुम्हाला वाटतं? हे आम्ही प्रश्न तुम्हाला मीडियाला विचारले पाहिजे. कुठल्या कॉन्फिडन्सनी बोलले? नाही, अर्थात तो त्यांचा निर्णय आहे, त्याच्यामुळे उत्तर त्यांच्याकडे असणार. नाही, एक्झॅक्टली. मग आम्ही कसं काय उत्तर देणार त्याचं? धन्यवाद, आपले आभार. हा प्रश्न भाजपालाच विचारावा लागेल. जी, आभार आपले. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे अभिजित अडसूळ नाराज आहेत हे तर आता स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा अमरावती मतदारसंघासंदर्भात चर्चा होत होत्या तेव्हा सातत्यानं हा विश्वास दिला होता की कुठलाही निर्णय असेल तर तो विश्वासात घेऊन सांगितला जाईल, परंतु कोणतीही कल्पना नसताना राणांचा भाजप प्रवेश झाला आणि उमेदवारी सुद्धा जाहीर केली गेली, असं अभिजित अडसूळ म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.